याच संदर्भातली अपडेट येते, माहिती येते, ती आधी प्रेक्षकांना देऊयात। ती आहे म्हणजे भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेवरती रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई केली। तेव्हा अखनूर असेल, सांबा असेल, बारामुल्ला आणि कुपवाडा आणि इतर अन्य ठिकाणी सायरन आणि असंख्य स्फोटाचे आवाज झाले। आपण पाहतोय भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई केली आणि तेव्हाच अखनूर, सांबा, बारामुल्ला आणि कुपवाडा आणि इतर अनेक ठिकाणी सायरन आणि असंख्य स्फोटांचे आवाज झालेले असल्याचं कळत आहे। आणि ते आवाज आता सकाळी सुद्धा पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे। बारामुल्ला असेल, कुपवाडा असेल, तिथून स्फोटांचे आवाज अजूनही येत आहेत। सातत्यानं आपण तिकडच्या सगळ्या भागातले अपडेट घेतोय। बारामुल्लामध्ये सायरन वाजले, नागरिकांना सूचित केलं जातंय। नागरिक खरं तर भयभीत झालेले आहेत की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये नेमकं करावं काय, असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। काही मगाशी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, आम्ही आमचं घर सोडून दुसरीकडे लपून बसलो होतो किंवा घरामध्ये लपून बसलो होतो, अशा काही प्रतिक्रिया येत होत्या। आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी केली असल्याचं कळतंय। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं धरणांचे दरवाजे उघडलेले आहेत आणि या धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात सोडलं जातंय। कालच आपण बघितलं 2 धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले होते। चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि यामुळे चिनाब नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आधी पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि त्यानंतर उघडले ते अचानक धपाधप दरवाजे उघडण्यात आलेले आहेत धरणांचे, जेणेकरून पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल। अशी कोंडी 10 बाजूंनी कोंडी कशी पाकिस्तानची करता येईल याकडेच भारताचं लक्ष आहे आणि त्यामुळे बंद केलेले धरणाचे दरवाजे हे अचानकपणे उघडण्यात आलेले आहेत, जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होईल। त्याच दरम्यान आणखीन एक मोठी बातमी। पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे, कारण पाकिस्तानच्या कुरापती या अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। काल सकाळच्या वेळेस अमृतसर असेल किंवा भटिंडा असेल, इथे पाकिस्तानकडनं डागलेले रॉकेट्स त्याचे अवशेष सापडलेले होते आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं तिकडची विमानतळं सध्या बंद ठेवण्यात आलेलीच आहेत। विमानतळावरची सुरक्षा अमृतसरमध्ये वाढवण्यात आली आहे। पाकिस्तानकडनं होणाऱ्या हल्ल्यानंतर काही या सीमारेषे जवळच्या काही भागांमध्ये विशेष काळजी घेतली जाते। विमानतळं बंद ठेवली आहेत, विमानतळावरची सुरक्षाही वाढवली आहे। आणि आता पुन्हा एकदा आपण निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांकडे जाऊयात। अनिल सर, एक महत्त्वाचा प्रश्न, जरा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पाहायला गेलं तर खरं तर आधी अमेरिकेने आपल्याला पाठिंबा दिला होता किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संयमी अशी प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र आता जेडी वान्स म्हणतायत की भारत पाकिस्तानमध्ये आम्ही पडणार नाही, मात्र त्यांच्यातला हा संघर्ष परमाणु युद्धापर्यंत जाऊ नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली। तर खरंच आता पाकिस्तान पुढची पावलं काय नेमकी उचलू शकतं? पाकिस्तानची स्थिती अशी झाली आहे की ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत। आपण पाहिलं होतं की ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी कितीतरी पाकिस्तानच्या जितके पॉलिटिशियन्स होते आणि राजकारणी होते हे बोलत होते की आमच्याकडे परमाणु हत्यार आहेत आणि आपण त्याचा प्रयोग करू शकतो। आपण पाकिस्तानचं न्यूक्लिअर ब्लफ कधीच ओळखलं होतं आणि कधीच आपण एक्सपोज केलं आहे। आपण पाहतो की हे इतकं सोपं नाही आहे टू एस्केलेट टू अ लेवल ऑफ न्यूक्लिअर वॉरफेअर। हे होण्याची शक्यता फार कमी असते, कारण आपण कुठेही पाहिलं की जितके देश लढलेत, फॉर एक्झाम्पल युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध झालं जवळजवळ 2-2.5 वर्ष झालेत, पण अजूनपर्यंत कोणी न्यूक्लिअरच्या बद्दल बोललं नाही। हो, एखादा वेडा राजकारणी किंवा वेडा हेड ऑफ द स्टेट हे कारवाई करू शकतो, पण पाकिस्तानला पूर्णपणे माहिती आहे की जर का त्यांनी परमाणु अस्त्र वापरले भारताचं इनिशियल नुकसान होईल, पण जेव्हा भारत काउंटर ऑफेन्सिव्ह करेल, कारण आपली स्टेटेड पॉलिसी आहे नो फर्स्ट यूज, बट जेव्हा सेकंड यूज आपला होईल तर पाकिस्तानचं पूर्ण मॅपमधून हे नष्ट होईल आणि हे पाकिस्तानला पूर्ण माहिती आहे। सो भारताला आणि भारताच्या नागरिकांना हे समजणं जरुरी आहे की हे पाकिस्तानचं न्यूक्लिअर ब्लफ आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। जेव्हा अस्तित्व डेंजरमध्ये असेल तेव्हा कुठे काही होण्याची शक्यता आहे, सध्या होणार नाही। आणि जसं तुम्ही म्हणाले की पाकिस्तानच्या युद्धाविरुद्ध आपल्याकडे अमेरिका आणि रशिया ठामपणे उभा आहे। चीनची भूमिका तटस्थ आहे।
पॉसिबली तो मॉरल सपोर्ट देऊ शकतो पाकिस्तानला, पण आतापर्यंत कुठल्याही देशाने पाकिस्तानला डायरेक्ट असं सपोर्ट सांगितला नाहीये. तुर्की देशाने काही स्थितीमध्ये केलं आहे, त्यांचे वॉरशिप सेल झाले होते आणि काल कळलं होतं की त्यांचा एक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लँड झाला आहे आणि काही त्यांचे सप्लाईज तिथून आले असतील, पण त्याच्या पद्धतीत काही त्यांनी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानला काय करायचं आहे, कसं करायचं त्यांना त्यांची करू द्या. आपण आपली कारवाई खंबीरपणे करायची आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, इंटरनॅशनल लेवलला सपोर्ट, नॉन सपोर्ट किंवा सपोर्ट टू काउंटर ॲडव्हर्सरी हे जितकं असतं, शेवटी युद्ध आपल्याला स्वतःला करायचं असतं. कोणाच्या सपोर्टवरती बँक करून आपण युद्ध नाही करत. आपण युद्ध करतो आपल्या जोरावरती, आपल्या हिमतीवरती. सपोर्ट दिला व्हेरी गुड, नाही दिला व्हेरी व्हेरी गुड.